हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मी आणि यशस्वी खाली सोसायटीच्या बाप्पाची आरती करण्यासाठी रेडी होऊन चाललो होतो. हे बघा आमच्या सोसायटीचे बाप्पा किती सुंदर आणि छान डेकोरेशन केलं आहे. त्यामुळे दोघीजण आम्ही रेडी होऊन गेलो. नंतर मग तिकडून आल्यावर मी माझे घरातील सगळे देव स्वच्छ करायला घेतले. कारण 6 दिवसापासून त्यांना हात लावलेला नव्हता. त्यामुळे मग ते थोडे काळपट झाले होते. जेव्हा आपल्याला असं आपल्या मासिक पाळीमध्ये चालत नसते तेव्हा घरातलं देव्हारं हे असं 6 दिवस सुनंच असतं. त्यामुळे मनालाही अस्वस्थता वाटते. म्हणून आज मी बाप्पांची आरती करून झाल्यानंतर ठरवलं की सगळे देव स्वच्छ करून टाकूया पैकी, म्हणजे मलाही छान आणि प्रसन्न वाटेल. म्हणून मी आधी येताच बरोबर आधी ते देव स्वच्छ करून घेतले. मग त्यांना छान पुसून घेतले. कसं आहे, ते 6 दिवस दिवा लागत नाही ना, तोपर्यंत मनाला असं शांतता लागत नाही. ते दोघी वेळ आपल्याला देवपूजा करायची सवय राहते. त्यामुळे छानपैकी मग मी देवांना असे वस्त्र आणि माळा घालून दिल्या. असं डेलीचं रुटीन असतं सगळं. त्यामुळे ती रुटीन ते 6 दिवस होत नाही ना, मग मनालाही असं चैन पडत नाही. म्हणून मग आज मला खूप छान वाटत होतं की चला मी आज माझ्या देवांना छानपैकी स्वच्छ करून त्यांनाही छान रेडी करून देते, म्हणजे मलाही छान वाटेल. मग त्यानंतर मी त्यांना फुलं वाहिली. छान फुलं वगैरे असं ठेवले की मग अजून छान दिसतं आपलं देवघर. मग नंतर मी दिवाही लावून घेतला. पूर्ण देवपूजा झाली. मग हे बघा मंदिर किती छान दिसत होतं. त्यानंतर मी मशीनला कपडे लावले. बाकी कामं माझी सकाळीच झालेली होती, घर झाडून पुसून. मग हे कालचे कपडे बाकी ते काल चतुर्थी खालचे बाप्पा बसत होते, त्यामुळे काल आम्ही दिवसभर खालीच होतो. त्यानंतर मी यशस्वीसाठी थालीपीठ करायला घेतलं. तिला असं रोज चमचमीत काहीतरी दिलं ना, मग तिला खूप आवडतं तसं खायला. मी तिला बटाटे आणि पालक घालून थालीपीठ बनवते. ते म्हणजे ती आवडीने खाईल आणि ते हेल्दी आहे खूप. बघा किती छान दिसतं आहे. त्यानंतर मग मी तिला दिले. ती बघूनच खुश झाली की वाव किती छान आहे. मग ती फटकन बसली खायला. मग नंतर माझे कालचे कपडेही फोल्ड करायचे राहिले होते, मग तेही मी फोल्ड करायला घेतले. त्यानंतर मलाही खूप भूक लागलेली होती. म्हटलं आता हे कपडे फोल्ड करून झाले की मीही जेवण करून घेते. अशा प्रकारे मी माझा आजचा मिनी व्लॉग इथेच एंड करते फ्रेंड्स. तोपर्यंत आपण काळजी घ्या. बाय.